पहिला चेंडू मात्र इथे बॉल आहे बॉल. स्टंपवरनं गेलाय. बरोबर निर्णय अंपायरचा. फलंदाजी करतोय टीम सध्या जयेश ना, जयेश नाही सुभाष. सुभाषने मॅच जिंकलाय. जयेश साठी मॅच महत्वाची आहे. गोलंदाज तयार आहे. वेगवान गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरोसा सूरजला पाहू शकतो या टीम मध्ये आपण. सूरज देखील आहे. जयेश 11 टीम मॅच महत्वाची. सध्या गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सौरभला बघतोय आपण. बॉलर्स सौरभ साठी ही लढाई अस्तित्वाची असेल. वेगवान वेगवान बीट झालंय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू घरंगळत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या बात है. इथे मात्र करंट मार दिए. फलंदाज चौकार नक्कीच मारतो. इथे बॅट्समन आहे आपण बघू शकतो कुणालला आणि दुसरा फलंदाज राजा स्ट्राईक एंडला राजेश पाटील. हा चेंडू शकून की आज होतो. यावेळेस मात्र चेंडू ऑफसाइड लेग स्टंप. दॅट इज वाईट बॉल. खराब फेकलाय. पहिला चेंडू डॉट आला होता. दुसऱ्यावरती चौकार आलाय. तिसरा मात्र इथे खराब चेंडू फेकत असताना डॉट बॉल. बेल्स नका ठेवू. जाऊ द्या. नसत रात्र जाऊ द्या. काढा त्यांना. अवपळ किकने पुढे सरकत असताना आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाला बघतो आपण. वेगवान गोलंदाजावरती जयेश 11 टीमने भरोसा दिलाय. जयेश 11 टीमसाठी हा मॅच महत्वाचा आहे. हा मॅच त्यांना जिंकावाच लागेल. हो यावेळेस वन्स अगेन त्याच दिशेने आवश्यक रक्षक आहे. तिथे मात्र फील्ड केली जातो. तोपर्यंत धाव मिळतो एक. ते धावसंख्या झाली ती मात्र धावपत्रकावरती 6 धावा. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. वेगवान गोलंदाज सोमनाथ का काय ना सौरभला बघतोय आपण. सौरभ गुप्ता का पाटील आहे. तो देखील असतोय. वेग आहे. तेच थरार गोलंदाज सौरभ. वाडा बॉल मात्र भुशियाने खेळ चांगलेच खेळले आणि पडल्यानंतर चेंडू पहिला टप्पा दुसरा टप्पा आउटफील्ड खराब आहे तिथे. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि तिसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हिट दिली होती. तो पण त्या 3 धावा आल्यात. धावपळक 3 ने पुढे सरकत असताना 9 वरती गेलाय आणि ही मॅच विशेष फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाची आहे. लगेच नका सांगू. लय कपोतन आहेत ना कॅन्डातला बॉल लेट कट. वाडा शॉट न जागत. ते मात्र चेंडू निघून गेला गल्लीच्या मधून बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. तू क्या जाने मैं क्या जानू. क्या जाने भाई. आणि दरम्यान संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मात्र दरम्यान चौकार आलाय. 13 वरती धावसंख्या. हो दांडी गोल. तिसऱ्यांदा स्टिक उखडून काढली आहे. मात्र सौरभला मिळालं यश. बिग विकेट डाऊन. पहिल्या षटकाचा इथे खेळ झाली वर संपला आणि षटकाखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिला गडी गारद झालाय टीम सुभाष 11चा.
ओव्हर झाली तर स्ट्राईक एंड बदलेल. हा नॉन स्ट्रायकरचा खेळाडू स्ट्राईक एंडला येईल. राजेश स्ट्राईक एंडला. गोलंदाज सूरज. सूरजला पाहू शकतो आपण ॲज अ ऑलराऊंडर, ॲज अ स्कोरर. बऱ्याचशा काही गोष्टी सूरजने केल्यात पाहू शकतो. जयेश पाटील लगातार 2 कॅच पकडले तर 500 रुपयाचा इनाम विजय रेड्डी काढणार. अरे बॅट्समन आहे महेश आहे. महेश नाही जयेश पाटील कॅच पकडल्यावरती राजेश हो मी सांगतो घ्या तुम्ही जयेश पाटील काशीला आहे ना आता आली फिल्डिंगला म्हणून बोलो कॅच पकडले त्यांनी. जयेश पाटील साठी नक्कीच रेड्डी यांच्याकडे तर 2 झेल टिपले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश पाटील. चला खेळ पास खेळायचा आहे. सूरज पाहू शकतो आपण पॅव्हलियन करून ओद विकेट. टप्पा टप्पा भन्नाट वेग प्रचंड गती आहे. धाव घेण्याची संधी असणार. डायरेक्ट फेकला चेंडू नकारत असताना गती आहे या गोलंदाजांकडे. ही टीम बीट झाली आहे मॅच मात्र. सुभाष शिलेबन महेश मग तेच बरं महेश पाटील स्ट्राईक हँडला आपण बघू शकतो. खेळाडूला महेशकडून फक्त आत्मविश्वास आहे. साध्य करावे लागेल. औलांदिका आपण घरंगळत आलाय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फील्ड केली जाते. तोपर्यंत धाव मिळतो फक्त आणि फक्त एक. ही मॅच महत्वाची आहे. टीम जयश्रीला आता खांब घालत असताना दिसतं मैदानावरती. कारण त्यांच्यासाठी हा मॅच महत्वाचा आहे. हा कोणत्याही परिस्थितीने हा मॅच जिंकून लीग स्टेप म्हणजे आपली जागा कायम ठेवायची आहे. इथे तरी उशिराने खेळायचं होतं. वेगवान चेंडू बीट करून घ्या. एसटी मागे डॉट बॉल. प्रेशर थोडंसं आहे फलंदाजांवरती देखील. हे षटक देखील महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. कारण या षटकात एका बाजूने तुम्हाला धावा बनवायच्याच आहेत. धावा बनतायत. धावा बनवाव्या लागतील. चांगली धावसंख्या ओव्हर चांगला स्कोर कार्ड तुमच्या समोर तुम्ही अगेन्स्ट टीमला ठेवावं लागेल. कारण तुमच्यासाठी मॅच महत्वाची. कारण हाही चेंडू सेम रिझल्ट सेम बॉल सेम शॉट बट बेटर दॅन अ बॅट्समन बीट झालाय. इथे मात्र बॅक टू बॅकच्या 2 चेंडू डॉट आले. हे षटक खूप चांगलं आलंय. त्यानंतर मला वाटतं जवळजवळ 4 चेंडू फेकले गेले आणि फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे सूरजने. सूरज चांगली गोलंदाजी करतो टीमसाठी. दरम्यान सूरज फुल टॉस होता. हाई चेंडू बीट. तेरी भी चुप मेरी भी चुप. क्या होगा बैट कटे. गेंद सीमा रेखा से बाहर. लॉन्ग स्टॉप ऑनलाइन से बाहर 4 रन. आणि इथे मात्र धावा झाल्या तर एकंदरीत 18 धावा. इथे मात्र चौकाराला 18 धावा असतील धाव बलगावरती. किती आहेत रन. 18 ना. 18 रन्स. लास्ट टू गो. 1 टू बॉल. चला खेळ पास करायचा प्लीज. असं टाइमपास करू नका. इथे मात्र हाही चेंडू वेगवान आहे मात्र खराब आहे. दिशाही नाही. आउटसाइड लेग सिक. दॅट इज वाईट बॉल. रन मिळाले 19 धावा पुस्तकावरती. टीम जयेश 11 संघर्ष करतो. हे संघर्ष तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ही लढाई ही मॅच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे. शॉर्ट बॉल उशिराने खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तयार आहेत. पहिल्याच टप्प्याला चेंडू उचलतात आणि फेकतोय तोपर्यंत धाव मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. हे षटक खूप चांगलं आलाय टीमच्या दृष्टिकोनातून. टीम जयेश 11 फक्त 7 धावा आल्या. एकूण 2 षटके संपली. धावा झाल्या त्या 20. खेळाडू बाद झाला 1. 10चा ऑफ स्किनने धावा बनवल्यात. मात्र 40 ते 45 धावा बनवू शकतोय टीम जयेश 11. पहिली 2 षटके संपली. 20 धावा.
पाचशे 500 500 500 200 200 200 200 असेल नक्कीच. उशिराने त्याच एंडला धाव मिळतो एक. क्षेत्ररक्षक तयार आहे तिथं फील्ड आणि हॅट्रिक आली तर 500 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच आमचे सेम आहे राजेश खवरे यांना देखील यावेळेस उशिराने गेले लॉंग स्टॉपला दूरवर फिल्डर आहे त्यावेळेस मात्र इथे पडलाय महेश मैदानावरती. धाव मिळतो एकापेक्षा जसं काही मिळणार नाहीये. षटक महत्वाचं आहे. टीम जयेश 11 ह्या मॅच मध्ये वापसी करत असताना ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची. असे विकेट मिळणार नाही. नाही 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 500 रुपये विकेट घेतले. 500 रुपये हॅट्रिकला जयेश पाटील साठी. प्रत्येक हॅट्रिक 6 साठी इथे मात्र पारितोषिके आहेत. काय चाललंय यांचा विजय रेड्डी. प्रत्येक हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. आपण चर्चा करू त्याची तोपर्यंत आपण मॅच कडे लक्ष देऊ. मॅच महत्वाची आहे सध्या तरी. पुढे येऊन घ्या आज प्रयत्न. हे षटक महत्वाचं आहे. लिडिंग ऑफ द फ्रंट वरती येऊन गोलंदाजी करत असण्याचा कॅप्टन टीम जयेश 11 जयेश काय गोलंदाजी केली आहे. काय धाबा थांबवल्या गेलेत काय. आणि मात्र इथे ही मॅच पडसड. पहिल्या आज सुरुवातीला धाबा खूप चांगल्या आल्या होत्या. हाही चेंडू चांगला आलाय. वाडा बॉलिंग आणि लीग स्टेज मध्ये तिन्ही टीम एक एक मॅच जिंकतील असं इथे स्पष्ट होत आहे. आणि मात्र इथे काय खराब फलंदाजी केली आहे. दोन्ही फलंदाजांनी कोणतंही काही केलेलं नाहीये. फक्त सकाळपासून उभे आहेत ते विकेट वरती. महेश आणि दुसऱ्या बाजूला आहे दुसरा खेळाडू राजेश खवरे. बॅटचा कडा घेऊन मागे शॉट लेग चेंडू थांबवतोय. तोपर्यंत धाव मिळतो एक. ओ फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हर मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावेल 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 धावेल. रोखलाय का रोखलाय वाटतं. फिल्डिंग मात्र चाललाय बॉलच्या दिशेने. तोपर्यंत धाव तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि 3 धावेने धावपळक पुढे सरकत असताना 2च घेतला का 2 आणि षटके संपली. 3 धावा झाल्या त्या 24 धावा 26. सुभाष तू का नाही गेला. अविनाश पाटील जर कॅच पकडली तर पारितोषिक आहे 500 रुपयाचं सुरेश पाटील यांच्याकडनं. पारितोषिके दिली जातील मात्र तर आपण बोलूया पैसे जमा करा. जीपे नाही कॅश म्हणजे परत भेटायला नको. विनायक मांडवकर महत्वाची ओव्हर. हाही चेंडू बीट झालाय. स्टिक डायरेक्ट हिट. बॅट्समन गॉन आउट आहे. चला महेश मैदानाच्या बाहेर. हे हवं होतं टीमला. चला वाजवा. थोडस बंबल झालं. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करायचे. डायरेक्ट ऑन दी स्टिक. हो हो आउट ऑफ फील्ड. वाडा थ्रो गॉन. अरे तशी माघारी परतावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती धावपाच्या रूपात लागलेला आणखी एक धक्का. सुभाष पाटील ऍज अ कॅप्टन मैदानाच्या बाहेर.
चला मात्र बोलूया आपण मॅचच्या दिवशी त्याचे काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये आपण गोलंदाजाला बघतोय. ओ हाई चेंडू चांगला आहे. ही मॅच जयश 11 आपल्या बाजूने झुकवताना दिसतंय आणि लीग स्टेज मध्ये आता 1-1 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळेल का? मात्र मॅच आहे. धावा सध्या बनल्यात 27 आणि हाई चेंडू बीट. तेरी भी चुप मेरी भी चुप. तो चिठी वाजत आम्ही क्या बात है भाई. अजून दोन राहिलं बघ ना. पद्माकर षटकार साठी रेड्डी की एटीएम खुली है भाई. हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है. लेकिन 2 गेंदे बीट हुए उसके बारे में क्या ख्याल है? अब आगे येऊन ओ थोडस फंबल झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आहे. हाही खेळाडू बरेचसे चेंडू बीट झाला. आघाडीला आला होता मात्र काही साध्य करता आलं नाहीये. विनायक गोलंदाज आहे आणि स्ट्रायकरचा फलंदाज आपण बघतोय बऱ्याचशा विकेट विकेट मात्र षटकारापासून थांबवलाय. निर्णायक फायनल निर्णय दिस इनिंग. शेवटचा बॉल देखील बीट झालाय आणि इथे मात्र सफल ओव्हरची समाप्ती झाली आहे. फक्त धावा झाल्या त्या 28 आणि 29 एक मापक आणि छोटे लक्ष आहे. मात्र क्रिकेट आहे याच्यामध्ये काही होऊ शकतो. चला हे पास करायचं दोन्ही टीम.
मॅच कधी पलटी होऊ शकतो आणि ही अल्टी पलटी होत असताना मात्र सूरज बनलाय गोल्डन डकचा शिकार. शून्यावर सूरज माघारी परत आहे. जयेश पाटील आला आहे. जनार्दन यांचं साडू. जनार्दन यांचे साडू आहेत. 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. साडो 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 हो ए झाडो गेंद को झाडो बैकवर्ड स्पेल के बीचों बीच में से 4 रन. टाइम राहील का हा महत्वाचा आहे. नक्कीच नक्कीच लावलं जातील. भाऊया पण षटकार मारल्यानंतर अवश्य विचार केला जाईल. डाऊन दी ग्राउंड खेळायचं डाऊन साईडला मात्र चेंडू आलाय ऑफ साईड मध्ये आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला उचलेल पेकेल तो पण धाव मिळाले. मॅच संपली नाही अजूनही सुभाष. मॅच बनवायची आहे तुम्हाला. विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाली होती. अतिरिक्त चेंडू आल्यानंतर 6 धावा बघतोय आपण धावफलकावरती. ओ आई चेंडू जागा म्हणून मागे सरकून अगदी डान्सिंग द ग्राउंड खेळत असताना यावेळेस मात्र फलंदाज बॅट्समन आघाडीचा खेळाडू सौरभ तो सूरज आउट झाला. सूरज आउट झाले. सौरभ साठी हा चेंडू इनसाइड आउट. जागा बनवली दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चांगली फील्ड केली तो पण तो दुसऱ्या धाब्यासाठी डेंजर झोन मध्ये धावत असताना आउस मात्र जयेश 11 स्वतः कॅप्टन्स. षटकारसाठी बोलायचं आता. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. रेड्डीचं एटीएम खुलं झालं मित्र. रेड्डी आपले पैसे जमा करा. आपण पैसे जमा करायचे. हा चेंडू झेलची शक्यता नकारताच येत नाहीये. हो हो सुटलाय झेल आणि चेंडू चालला सीमारच्या दिशेने. पद्माकरनी हा झेल सोडलाय. धावा तिथे 2 मिळतात. तिसरीचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं आणि 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेसाठी संघर्ष आणि ते धाव मिळतात. आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली होती 11 धावा. म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. थोरला त्यांनी केलं. तुकाराम बिराडे झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अरे वा वा क्या बात आहे. तूच लावलं कोणते काका. ओ हो मात्र बरोबर उशिराने गेलाय. मात्र इथे चेंडू बागी गेलाय. सौरभ आणि सूरज जोडी आघाडीची. ते मात्र सूरज गोल्डनचा शिकार बनल्यानंतर सौरभच्या बाटमधून आपल्याला एक धावा चांगल्या पाहायला मिळतात. मात्र 1 डाऊन साडीला जयेशने एक चौकार ठोकलाय. एका क्षणी चौकार पाहायला मिळाला होता. धावा काय नो बॉल आहे. अंपायर भीमर बॉल आहे. खराब बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. या षटकात मॅच संपेल की काय हाही प्रश्न आहे. फ्री हिट कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. डॉट बॉल प्रेशर थोडस बनत असताना बॉल टू रन ही सिच्युएशन मध्ये मॅच बनू शकतो. मॅच फलंदाजी करणाऱ्या टीमच्या हातात जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो. उशिराने खेळायचं होतं. डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल. मॅच बनू शकतो. म्हणजे तिन्ही जिंकतील ना त्या. तिघं एक जिंकतील ना. एक जिंकली ना तर नाही नाही या ती ओ ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तो पण धाव मिळेल एक आपण 1 नंबर ऑन द स्टिक चेंडू पैकी. मात्रेचा 2 नंबरला गेलो. ती झाली आहे. एक ग्रुप झाला तो. बरोबर आहे. याचे तिन्ही टीम आहेत ना त्या. या काय रन काढली का? तिन्ही एकच ग्रुपच्या टीम आहेत. ग्रुप बनवलाच नव्हतं तुम्ही. ग्रुप बनवले. हो ना. 1 रन काढली ना. ओ हो चला जो जिंकल तो फायनलला याला जाईल. मॅच आपल्याला मॅच रन किती झाल्या. रन झाले 14. अजूनही 15ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. बॉल चांगला आहे. स्टिकच्या मागे जात असताना डॉट बॉल
बॉल किती आले? बॉल 4 झाले. 5 होतील ना. 4 पहिला बीमर वाईट बॉल होता, नो होता. मात्र इथे अजूनही 14 बॉल 15ची गरज आहे. 15ची गरज होती. डॉट बॉल आलाय. मॅच बनू शकतो का हा मोठा प्रश्न आहे. मात्र सध्या तरी सौरभ उडवून खेळायचं तर फलंदाज बाद आहे आणि हा वाईट बॉल आहे. रन मिळेल एक. वाईट बॉल ऍडचे ग्लास से HR साहेबांचे ते शुभागमन झालं. मस्ट वेलकम. त्यांचं समवेत आणखी मान्यवर आहेत. प्रदीप पाटील साहेब दोन्ही माऱ्यांचं मस्ट वेलकम. सहर्ष हार्दिक स्वागत मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत करतोय. हा ही चेंडू उशिरा गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला दूरवर्ष प्रेक्षक आहेत तिथे मात्र जास्त वेळ घेऊ नका. या दरम्यातील फटका चांगला आहे. दूरवर क्षेत्ररक्षक मंदिर प्रेक्षक चौकार. तसा तू नाही सांगू शकत. डॉट बॉल अंपायर कॉल मात्र तुम्ही नाही सांगायचं असा बाहेर नाही. तुम्ही खेळाडू आहेत असं कसं सांगू शकता यार. आणि चौकार आलाय आणि ओव्हर येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे ती 9. 12 बॉल 9. चला मॅच पटकन खेळायचा आहे. फर्स्ट हरी अप. कुणाल का बॉलर? कुणाल. 12-9 थांबवायचे आहेत. हे मॅच बनवायचे असेल तर मांडवकर समोर. मांडवकर फटका चांगला आहे डीप मध्ये. ओ हो थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. दुसऱ्या धावेसाठी तू चल मैं आया हेच सांगत असताना मांडवकर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या षटकात ही मॅच संपेल ह्याच अनुषंगाने फलंदाजी करत असताना कुणालवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. समीकरण बदलला. 11-7 ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 11. धाव बनवायचे 7. फुल टॉस आला अधिक आपे त्या दिशेने दूरवरनं फिल्डर पुढे सरकलाय. थोडंसं पंबल झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कॉल आहे दुसऱ्या धावेचा आणि सेकंड कंप्लीट. ओव्हर थ्रो. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरीसाठी देखील प्रयत्न चालू आहे. चाललाय चेंडूला घेऊन तिकडे कुठेतरी. उरण पेन मार्गी निघा गाडी आपली. जाऊ द्या. संजय पाटील. चौथी धाव घेऊ शकता तुम्ही. नकार आहे. दमले तेही थकले. क्या बात आहे. या आल्या धावा 3 एकंदरीत औपचारिक मॅच मध्ये 4ची गरज आहे अजूनही. उशिरा गेले बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. दूरवर फिल्डर कोणी नाहीये. पहिली कंप्लीट. दुसरी कंप्लीट. आउटफील्ड फास्ट आहे. वेगाने चाललाय चेंडू. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा का. मांडवकर दमले. मांडवकर दमले.
2ची गरज आहे अजूनही. मी म्हटलं होतं याच ओव्हरमध्ये मॅच संपेल, असं वाटत नव्हतं की मॅच सुभाष 11 अशीच एकतर्फा मॅच सोडेल. आणि मात्र एकतर्फा पराजय स्वीकारत असताना सध्या तरी आपल्याला ही स्थिती दिसतो. बॅटचा कडा घेऊन स्टीम मागे डायरेक्ट हिट दिली आहे, मात्र बॅट्समन आउट आहे. बाप, चला 2 गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील. एकंदरीत बॉल बाकी आहेत 2 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे धावांची. 8 चेंडू आणि 2 धावा. चला फास्ट झाला. अरे बाप, पैसे दिले काय काय दिले असते मी प्रवीण ठाकूर आलाय. 8 बॉल 2ची गरज आहे. नेटकट खेळले, बॉल डॉट बॉल. थोडंसं प्रेशर बनतोय, मात्र ही मॅच वेल घेणार का या 2 रन बनवण्यासाठी हाही प्रश्न आहे. कदाचित बनणारही नाही. क्रिकेट खेळ आहे, काही होऊ शकतो. जयेशने मार पडली. जयेशला देखील मार 9ची गरज होती. 7 आतापर्यंत आल्यात 5 चेंडू मध्ये. हा ही चेंडू डॉट बॉल. हे चेंडू पहिले बघायचे होते जयेश. हे डॉट बॉल पहिला आला असं तर मॅच बनवू शकले असते तुमच्यासाठी, कारण 7 धावा आल्या तुझ्या षटकात. षटक संपलं तिसरा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 बॉल 2ची गरज आहे. मॅच बदलली आहे. चला फास्ट खेळायचंय. 3 टीम असतील, मात्र अजून मॅच संपला नाही. चिट्ट्यांचा बेल येईल का हाच प्रश्न आहे. मांडोकर स्ट्राईक हँडला गोलंदाजी मार्क मध्ये बॉलर आलाय महेश पाटील ना, कुठला वावंजे. महेश पाटीलने देखील खराब फलंदाजी केली आहे. भरपूर जास्तीत जास्त चेंडू खेळा, मात्र मोठे फटके मारता आले नाही. अपेक्षा होती या खेळाडूकडून. मात्र आता 6 मध्ये 2 थांबवायचे आहेत. 6 बॉल 2 धावा. चला आता वेळ घेऊ नका. अरे टाइमपास न करू. बॉल चांगला आहे. लगातारचे 3 डॉट बॉल आले. मागील षटकातील 2. हाही एक बॉल डॉट आलाय. 5-2. अतिरिक्त धावा आल्या नसत्या तर काहीतरी बनलं असतं, मात्र अजूनही काम बिघडलं नाहीये. 5-2. हे फोन कट कर. 5-2 मांडवकर महेश. हे हवं होतं आणि विजयाचा चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि तिन्ही टीमचे कॅप्टन टीम आहेत. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅचचा किताब जातो विनायक मांडवकर. याचं षटकही चांगलं आलं आणि लीग मधली पहिली मॅन ऑफ द मॅच का विनायक दादा. येस, या लीग मध्ये प्रथम खेळत असताना मेन ऑफ द मॅचचा किताब जाताना खूप आनंद होईल त्यांना, कारण मेन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच म्हणणे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी 3 कॅप्टन्स कुठे प्रदीप पाटील यांचा सत्कार करतील. नक्कीच पहिले मेन. तर या विनायक मांडवकर दादा आपण यायचं मंचावरती. आपला प्लेअर ऑफ द मॅच मेन ऑफ द मॅच किताब विनायक मांडवकर ठरतोय आणि आमचे प्रदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. लाईव्ह जरा इकडे जायचं आपला लाईव्ह चेहरा ओळख इकडे कॅमेरा बोलव. खाली या, थोडस खाली या. लगेच 3 टीम आहेत सध्या आपण पाहू शकतो. टीम बघ ना आता. विनोद, जयेश आणि सुभाष 3 टीमचे नाव नक्कीच दोन्ही जोडी पहिल्या ग्रुप स्टेज मध्ये. तर दुसऱ्या ग्रुपच्या 2 टीम आपल्याला क्वालिफाय करायच्या. त्याच्यासाठी दरम्यान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मांडवकर इथे मेन ऑफ द मॅच किताब देऊन सन्मान केला. लीगच्या चिठ्ठ्या उडून जाईल लगेच. त्यांच्या असतात तुझा पाटील साहेबांच्या असतात त्यांना खाली घेऊन जा. चिठ्ठ्या नेल्या का सचिन पाटील साहेबांचे शुभ हस्ते लकी ड्रॉ करा आपण. लकी ड्रॉ करून घ्या, मग सत्कार करू आपण. क्या नक्की 3 चिठ्ठ्या आहेत. टीम आहेत. टीम एकीला एक पुढे सरकेल, दोघांमध्ये एक ओव्हरचा मॅच.
जिला चिठ्ठी भेटेल ती 2 नंबरला असेल आणि दी हा जिला चिठ्ठी मिळेल ती 2 नंबरला असेल बा, लक्षात असू द्या. जिला चिठ्ठी भेटेल बाय नशिबाची साथ जयेश पाटील दुसऱ्या क्रमांकावरती. लगेच लगेच 1 ओव्हरचा मॅच असेल हा. तर नाही 1 ओव्हरचा मॅच. 3 ओव्हरच्या मॅच अजून तुझ्या 3 आहेत. 1 ओव्हर पॉवर प्ले नसेल. हा होईल ते होईल. सव्वा 4 वाजले बाबा. चला 1 ओव्हरचा मॅच खेळला जाईल, नाणेफेकी केली जाईल लगेच तिथे. पाटील साहेबांच्या शुभ असते. काय तर ऑन द टॉस तर स्कोरिंग साठी या एक जण कोणतरी. आणि ही मॅच एका षटकाची कशी असेल आवाज ऐकूया आपण. मात्र सरांचं मात्र लोक. तर हा नक्कीच आमचे मान्यवर प्रदीप पाटील साहेबांचे ते शुभ